समाज बांधवांना विनंती आहे, ओबीसी बांधवांना विनंती आहे की स्टेजकडे येण्याची कृपा करा. विलास फुले हत्याकांडामधल्या आरोपींना अटक करण्यासाठी व या कुटुंबियांना न्याय मिळवण्यासाठी आपण या ठिकाणी संग्रहित झालेलो आहोत. या ठिकाणी सर्व ओबीसी माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर येत आहे. सर्व ओबीसी बांधवांना विनंती आहे, या ठिकाणी स्टेजच्या समोर सगळ्यांना यायचं. आजूबाजूला बसलेले विनंती आहे, या ठिकाणी आणि संविधानिक तत्वावर संविधानाच्या मार्गावर थोडे अनाथ असल्याने काही फरक पडणार नाही. सर्व समाज बांधवांना विनंती आपण या ठिकाणी उभारणार आता सहभागी थोडं मागे करू नका. शूटिंग आहे का थोडा सर वाटलं पुढे ये पुढं सर सरक ना पुढे ये. सर्वांना विनंती, आपण सर्वांनी व्यासपीठाच्या या ठिकाणी समोर या ठिकाणी बसायचं. सर्वांनी एकदम शिस्तीचं या ठिकाणी पालन करायचं. महाराष्ट्र पोलिसांना या ठिकाणी आपण सहकार्य करायचं. शहादा महाराष्ट्राची आपल्या सर्व आपण सर्वांनी वाहतुकीचा कृपया कोणीही या ठिकाणी आंदोलन करू नका. एकदम शिस्तबद्ध नियोजनामध्ये यावा. अत्यंत शांततेच्या मार्गाने आणि संविधानिक पद्धतीने हा ठिकाणी बोलतो आहे. सर्वांना विनंती आहे, सुरक्षेला विनंती, कृपया त्या गोष्टी आपण आलेल्या ठिकाणी कृपया खाली बसायचं. एका पक्षाच्या दावणीला बांधलाय असा तुमचा गोड समज आहे की काय? माझी सर्व या ठिकाणच्या असणाऱ्या जनाक्रोश मोर्चामध्ये महत्वाची मागणी ही राहील की या ठिकाणचे जे एसपी साहेब आहेत यांची तात्काळ उचलबांगडी झाली पाहिजे. या ठिकाणी आरोपीला मोकोका लागला पाहिजे. या ठिकाणी फुले कुटुंबियांना शासनाने तात्काळ आर्थिक मदत केली पाहिजे. जे पुरवणी जवाबामध्ये जे या ठिकाणचे खासदार आहेत त्या खासदार पुत्राला सप्लिमेंटरी चार्जशीट मध्ये नाव येऊन देखील 164 मध्ये माननीय न्यायालयाच्या समोर साक्षीदाराने साक्षात देऊन देखील या ठिकाणचं प्रशासन गप्प आहे. या ठिकाणची पोलीस यंत्रणा गेंड्याची कातडी पाहून गप्प आहे. याचं कारण या ठिकाणचे जे एसपी साहेब आहेत हे विशिष्ट समाजाच्या आणि राजकीय दबावाच्या खाली वावरतात हे आम्ही पाहतो आहोत. या ठिकाणी आम्हाला न्याय पाहिजे. या ठिकाणी आम्हाला या हत्याकांडावर देखरेख करण्यासाठी एक तज्ञ असे सरकारी वकील आम्हाला पाहिजेत. आमच्या मागण्या भरपूर आहेत. या ठिकाणी प्रत्येक जण आपापल्या मागण्या मांडणार आहेत. मी
या ठिकाणी प्रथम ॲडव्होकेट राहुलजी आगाव यांना विनंती करतो की आपण बीड जिल्ह्यातल्या या रखरखत्या उन्हामध्ये आपल्या एका भावाला आणि भावाच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी जमलेल्या माझ्या उपस्थित शोकाकुल बंधे आणि भगिनींनो, हा शब्द आपण एखाद्या धावेला किंवा एखाद्या मैतीला वापरतो. तुम्ही म्हणताल मंगेश ससाने असं का म्हणतोय? जेव्हा दशक्रिया होती तेव्हा कडू घास काढला जातो आणि काहीतरी गोड दिलं जातं की चला आता त्या कुटुंबाला ते दुःख विसरून दैनंदिन जीवन जगावं. पण आज 21 जूनला या आपल्या विलास गुलेंचा निर्गुण खून झाला. 2 महिने झालं तरी त्यांची ती माय माऊली विष पिती, त्यांचा भाऊ उपोषण करतोय, तरी अजून न्याय मिळत नाही. त्यामुळं हा दुखवटा अजून निघलाय का आपला? लाज वाटली पाहिजे. या बीड जिल्ह्यामध्ये 1 वर्षापूर्वी खंडणीच्या प्रकरणात एक खून झाला. अहो, अख्खा महाराष्ट्रातले तथाकथित सामाजिक कार्यकर्ते इथं तळ तंबू ठोकून होते. त्या काय महिला कार्यकर्त्या काय जीवाची तळतळ मळमळ काय भाषण करत होत्या. अरे सुप्रियाताई आल्या, सुप्रियाताईंना स्टेजवर बोलवा. अंजली दमन या पुढे या. अरे मला वाटलं अंजली दमन आल्या तिथं. अहो अंजली ताई, तुमचं वाट बघतोय. त्या आमच्या विलास गुलेंच्या त्या आमच्या माऊलीने विष केलंय. कुठली सुपारी वाजवताय तुम्ही? त्या कुठे गेल्या सुषमा अंधारे? तुमच्या भटक्यातल्या एका व्यावसायिकाचा तरुणाचा या खासदाराच्या पुत्राने जात वर्चस्वामधून खून केलाय. त्याला वाचवलं जातंय. कुठे गेला तुम्ही? तो सुरेश धस. अहो सुरेशांना कुठे गेलं तुम्ही? त्या विधानसभेमध्ये भाषण केलं. काय त्याचं कसलं मारलं तुम्ही बघितलं. एवढे झालं. मी सर्जनला फोन केला. अरे आम्ही तसलं राजकारण केलं का? अहो तुम्ही फोटो दाखवले, फोटो व्हायरल केले पोस्टमार्टमचे. जे आरोपी असतील शिक्षा होईल त्यांना. ते फोटो दाखवून तुम्ही धनंजय मुंडेंचा राजीनामा घेता. एवढं खालच्या पातळीचं राजकारण. मग आता तुमच्या जिल्ह्यातल्या एका युवकाला एवढं निर्गुणपणे मारलंय. तो बिनविशीवाला क्षीरसागर कुठे गेला? उड्या मारत बोलत होता. तो प्रकाश सोळंके कुठे? उन्हातानामध्ये धापा लागतात तरी स्टेजवर बसत होता. त्या जरांगेच्या चपल्या उचलत होता. तुम्हाला फक्त त्या जरांगेचा आशीर्वाद पाहिजे होता. या बीड जिल्ह्यामध्ये एका आपल्या भटक्यातला एकच जिल्ह्यामध्ये एक आमच्या जातीचे आपले गोपीनाथ मुंडे होते. त्याच्यानंतर धनुभाऊ पंकजाताई. कुठेतरी आम्हाला नेतृत्व करा मिळतंय. त्यांचं राजकीय कारकीर्द संपवण्यासाठी एका खुनाचं भांडवल तुम्ही केलं. मग विलास गुलेंच्या प्रकरणामध्ये तुमच्या कानात शिसं ओटलं का डोळ्याला झापड आली? तुम्हाला हे दिसत नाही का? हे बजरंग सोनावणे. अहो तू खासदार आहे. तुमच्या सगळ्यांना सांगतो, मी आता दिल्लीला ते जंतर मंतरवर आंदोलन होतं तिथं गेलतो. हा आंतरवालीचा ज्ञानबा तिथं आला होता. त्या स्टेजवर जायला जागा नव्हती. हा बजरंग सोनावणे शेपटासारखा त्याच्या बरोबर होता आणि त्याची चप्पल त्याने उचलून घायला दिली. हे सांगितलं नाही, आज सांगतो. या जरांगेच्या चपल्या उचलतो. त्याच्यामुळं या जरांगेच्या दबावातनं या खासदार पुत्राला वाचवलं जातंय. काय म्हणतोय? सीडीआर मध्ये माझ्या मुलाचं नाव आलं नाही. याला कायदा आम्हाला पण कळतो. सराईत गुन्हेगार असतो तो त्याच्या मोबाईल वरनं फोन कराल का आरोपीला? तुम्ही सीडीआरचं सांगता. पोलीस प्रशासनाला माझं म्हणणं आहे, परिस्थितीजन्य पुरावे हा काहीतरी एक प्रकार असतो तपासामध्ये. परिस्थितीजन्य पुरावे काय? तर हे आरोपी याच्या आधी 1 वर्ष 6 महिने कुणाबरोबर फिरत होते? त्यांनी प्रचार कुणाचा केला? त्यांचं उठणं बसणं कुणाबरोबर आहे? त्यांच्या आर्थिक तपासले का? त्यांचे बँक स्टेटमेंट घेतले का? मग याच्यामध्ये सूत्रधार आपण जो म्हणतो, मग धनंजय मुंडेंचा तुम्ही
का तुम्ही म्हणले धनंजय मुंडे आकाचा आका आकाचा आका? मग ह्या सगळ्या आरोपींचा आका त्या बजरंग्याचा पोरगा आहे आणि त्या पोराच्या बापाचा आका तो आंतरवालीचा ज्ञानबा आहे. मग त्याच्यावर कधी गुन्हा दाखल करायचा आहे? म्हणजे तुमचा तो बाबू, आमचं ते कार्ट. एक इथं ते सगळे मोपार पुण्यापर्यंत आले होते. धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला नाही तर याव करू ट्याव करू, आरोपी करा. त्यावेळेस इथं एक शब्द बोलला जायचा, बीडचा बिहार केला. धनंजय मुंडे पालकमंत्री, बीडचा बिहार केला. अरे 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 अरे, आता या बीडचे पालकमंत्री कोण आहेत? बीडचे पालकमंत्री? सुनेत्रा पवारांचा राजीनामा कोण मागणार? 28 खून झाल्यात गेल्या 6 महिन्यात या बीड जिल्ह्यात. मग त्या नैतिकतेने तुम्ही राजीनामा मागणार का? आमच्या बाबतीत कुठली घटना घडली की कानावर हात ठेवायचे, सीडीआर आणि टेक्निकल गोष्टीला जायचं आणि आमच्या जे कोण असतील त्यांना काय जे कोर्टामध्ये सिद्ध होईल ते होईल सिद्ध. पण आमच्या जातीला काय म्हणायचं, आमच्या वंजारी बांधवांना काय म्हणायचं? रक्ताना हात माखलेली जात. अहो आमचं पोरगं रक्तात न्हालं ना तरी कुणाला काय वाटत नाही. पोलीस प्रशासनाला आमचं सांगणं आहे, आज ना उद्या किती डाव तुम्ही डाललं तर ते उगवायचं राहणार नाही. जो कोण असेल त्याच्यावर नक्कीच त्याचा ती जबाबदारी, जो कोण मोठी सुपारी घेऊन वाचवायचा प्रयत्न करेल त्याला नक्कीच आम्ही त्याची जागा दाखवू. आता एवढं सगळी वाईट वेळ आलेली आहे आणि माझ्या ओबीसी बांधवांना, भटक्यांना, विमुक्तांना, या जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या सगळ्यांना आव्हान आहे. आज वंजारी बांधवांवर आपल्या ही वेळ आली आहे. तुम्ही घरात बसून असं समजू नका तुम्ही सेफ आहेत. उद्या तुमच्या दारात हे येईल. लाज वाटली पाहिजे. आज हा इथं बीड हे सगळं चौक जाम झाला पाहिजे होता. या विलास घुलेंच्या या दुःखामध्ये त्यांच्या कुटुंबामध्ये अख्ख्या महाराष्ट्रातला ओबीसी सामील आहे. आज दुर्दैव आहे आपल्याला, आज लोकनेते गोपीनाथ मुंडे असते तर ही वेळ आली नसती रस्त्यावर बसायची, आपल्या भगिनीला तिथं विष प्यायची वेळ आली नसती. त्यामुळं हे आता जे चाललेलं आहे त्याच्या विरोधात आपण हा एल्गार आक्रोश आता महाराष्ट्रभर देऊ. देवेंद्रजी फडणवीस, तुम्ही गृहमंत्री आहात, तुम्ही कस्टडीने आहात. आमच्या संविधानिक हक्कांचं रक्षण करायची जबाबदारी तुमची आहे. त्याच्यामुळं हा आक्रोश या ठिणगीचं वनव्यात रूपांतर व्हायची वाट बघू नका. आमची भगिनी आज तिची काय अवस्था आहे, 2 महिने झालं. त्यामुळं कुठंतरी नैतिकतेला जागून या बजरंग्याच्या पोरावर गुन्हा दाखल करा आणि याचा राजीनामा तो रोहित पवार, सुप्रिया सुळे इथं आला होता ना तुम्ही, तुमचीच भगिनी नाही हे, कुठे गेले सुप्रिया सुळे? तुम्ही घेणार आहे का त्या नैतिकतेच्या आधारावर त्या बजरंग सोनवणेचा राजीनामा? बघू तुम्ही का तुम्ही जातीवाद करताय का तुमच्यातली खरी एखादी राजकारणी स्त्री जागी आहे. त्यामुळं विलास घुलेंना न्याय मिळाला पाहिजे. या ही जी खासदाराची माजलेली औलाद आहे हिच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, नाहीतर ही ठिणगी महाराष्ट्रात पोचेल आणि ते कदापि परवडणार नाही. मी एवढंच बोलतो. जय भीम, जय संविधान, जय अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे. अरे या पोलीस प्रशासनाचं करायचं काय? अरे या जुलमी सरकारचं करायचं काय? अरे या बीड जिल्ह्याच्या एसपी साहेबांचं करायचं काय? इथं उभं करू ना त्यांना इथं धरावं. भगवान बाबा की
घुले अमर रहे, विलास घुले अमर रहे, विलास घुले अमर रहे। भगवान बाबा की, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे वंदे। भगवान बाबांना वंदन करून भगवान बाबांना वंदन करून त्यांच्या विचाराची ऊर्जा अंगात घेऊन, विचारात घेऊन आज सकाळी दर्शन घेतल्यानंतर मी आज आपल्या समक्ष घुले कुटुंबियांच्या या आंदोलनात कायदेशीर मत मांडण्यासाठी तर उपस्थित आहेच, परंतु त्याही सोबत मी संविधानाचा विद्यार्थी असल्याने आणि संविधानामध्ये भावनांचा आदर सांगितलेला असल्याने विलासची आई म्हणजे आमची आई, विलासचे वडील म्हणजे आमचे वडील, विलासची पत्नी म्हणजे आमची बहीण। हो, जे कोणी ट्रोल करताना म्हणतात सदावर्ते तुम्ही वंजारी आहात का? हो, मी हाडाचा मासाचा विचाराचा वंजारी आहे। त्या नाबालकांना माहित नाही, त्यांची बुद्धी नाबालकी आहे। भगवान बाबांची शिकवण आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शैक्षणिक विचार हे दोन्ही समकालीनच नाहीत, तर ते विचार एक आणि एक सारखेच आहेत। आणि म्हणून हो, मी भगवान बाबाच्या विचारांचा पाईक आहे, लोकनेते गोपीनाथरावजी मुंडेंच्या विचाराचा पाईक आहे। आज इथे मी कोणती राजकीय पोळी भाजायला आलेलो नाही। मी जेव्हा बोलतो तेव्हा चांगल्या चांगल्या राजकारण्यांची आणि मण्यासारख्या अनेकांची चड्डी पिवळी होऊन जाते। आज एक भावनिक क्षण आहे माझ्यासाठी। महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, माझी भगिनी पंकजाताई, लोक म्हणतात अरे लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेबांचं आणि सदावर्तेंचं काय नातं आहे? आज ए चपटी पावशेरी, तुला सांगतो काय नातं आहे ते? त्या चपटी पावशेरी म्हण्या, अरे जरंग्या नाही म्हण्या, चपट्या म्हण्या जयश्री पाटलांना नाव दिलेलं आहे। जयश्री पाटील तशी फार आगावर आहे भाई, तुम्हाला सांगतो या मंचावर आल्याच्या नंतर ते दिवस आठवतोय ज्या दिवशी लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब राज्यामध्ये ग्रह खातं त्यांच्याकडे होतं। आणि तुम्हाला सांगतो जयदत्त अण्णाच्या डॉक्टर मुलांना माहिती आहे, केशर काकूंच्या नातू असलेले बंडू भांडकर साहेबांना माहिती आहे,
पंडित साहेबांच्या बहिणीच्या मुलांना माहित आहे, राहुल पाटील पासून सगळ्यांना. ज्या दिवशी एक मोठं आंदोलन झालं होतं घाटीच्या दवाखान्यामध्ये, माझ्या पंकजा ताईला कदाचित माहित नसेल म्हणून सांगणं परत. तुम्हाला सांगतो, आंदोलन एवढं मोठं झालं की सगळे ओबीसीचे मुलं एका बाजूला आणि एका बाजूला जरंगे सारखे तीनपट एका बाजूला. त्यावेळेस आता जसं सांगितलं सन्माननीय माजी आमदार मुंडे साहेबांनी की ऊस कसा साळतात, त्यांनी कोयता सांगितला, मी साळलेला ऊस सांगतो. ऊस कसा साळतात माहित आहे ना? ऊस साळल्यासारखा कार्यक्रम आम्ही सगळ्यांनी मिळून जरंगे सारख्या विचाराच्या उष्ट्यांचा केला होता. गोपीनाथरावजी मुंडे साहेब मंत्री होते. सुरक्षा कुणाला दिली असेल? मला असं वाटतं की मिसरूट नदीला गुणरत्न सदावर्ते याला सुरक्षा देणारे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब. हे माझं नातं आहे. मला काहीच माहित नाहीये. मला कोणत्याच मंत्र्याकडून काही लागत नाही. मला कुठेच आमदार व्हायचं नाही, खासदार व्हायचं नाही आणि मनोज जरंगे सारखे कोणाला तरी टेंडर मिळवून द्यायचे नाही. मी तो भिकारी नाही. माझं भावनिक नातं आहे आणि म्हणून विलासची आई माझी आई आहे. 2 दिवस ही आई माझ्या घरी होती, माझ्या ऑफिसला होती आणि हो रे हो खासदार बजरंग एका तासात सीआयडीला तपास दिलाय. काय वाकडा करायचं ते वाकडा करून दे. हो, ही गोष्ट सत्य आहे. कारण त्या पत्रामध्ये तेवढा दम होता. दम लगता बे बजरंग, दम लगता. आवडलं? ही माझी बहीण, तिच्या आयुष्यासमोर किती मोठ्या जीवन आहे. कसं कंटायचंय हे वडील, त्यांच्या समोर कसं जीवन आहे. तो भाऊ कशा प्रकारे उपास पोटी कसा विवळत आहे. त्या भावाला डोळे लागत आहेत. माझ्या घुलेच्या उपोषणामध्ये आणि मन्याच्या उपोषणामध्ये काय फरक आहे ते सांगतो. मन्या जेव्हा उपवास करतो क्या खाता है? काजू खाता है, किशमिश खाता है, अंडा खाता है, और देसी चपटी बाथरूम में जाके पीता है. तुम्हाला सांगतो, ये भी एक राज की बात है. कभी तो भी किताब लिखूंगा तो बताऊंगा कि ये सब किसने मुझे बताया था. काजू खाता है, खजूर खाता है. थोडा क्लिव देऊन सोडतो. या बाबतीमध्ये कधीतरी हसत पत्रकारांनी आम्ही जात म्हणून उदयला म्हणत नाही ब्राह्मण, आमच्या उदय सामंतांना एकदा विचारूनच घ्या. म्हणजे सांगतील तुम्हाला की कैसे खजूर खाता है. सांगायचं तात्पर्य आमच्या घुलेंच्या उपोषणामध्ये आणि मन्याच्या उपोषणामध्ये हा फरक आहे. एक लक्षात ठेवा, माननीय धनंजय मुंडे असतील, माननीय पंकजाताई मुंडे असतील, माननीय बावनकुळे साहेब असतील, माननीय छगन भुजबळ साहेब असतील, हो हे आमचे नेतृत्व आहेत. ह्या नेतृत्वांना जसं माझ्या आईला गुन्हे आईला त्रास आहे तसंच माझ्या नेतृत्वांना सुद्धा त्रास आहे. तुमच्यासाठी
आपल्यासाठी गुन्हे हे नुसतं एक प्रकरण नसून हे अपप्रवृत्तींना छडी घेऊन नीट करण्यासाठीचं प्रकरण आहे, हे लक्षात ठेवा, डोक्यात ठेवा. कारण गुन्ह्यांच्या प्रकरणातून आपण जी अपप्रवृत्त विचारवर येत आहे तो आपल्याला नाहीसा करायचा आहे. आपण बघितलं असेल ज्या प्रकारे आईला अपमानित करून बोलणारा, तुलना कशी होणार नाही, तुलना होणार. मगाशी कुणीतरी म्हणलं तुलना होऊ शकत नाही, तुलना होणार. मनोज जरंग्या इथं येतो, मन्या इथं येतो, म्हणजे म्हणतो की आंदोलन करतो, मोर्चा काढतो. मला सांगा, माननीय वाल्मिक कराड साहेब यांची चार्जशीट सुद्धा मी वाचली. मग एक न्याय वाल्मिक कराड साहेबांना, तर दुसरा न्याय का हो बरं बजरंगच्या अवलादीला, बजरंगच्या अवलादीला. त्यामुळं दुसऱ्या प्रकारचा न्याय देऊ दिला जाणार नाही. न्याय होईल तर बराबरी का होईल. बजरंग असेल किंवा आणखी कुणीतरी देशमुख पाटील असेल, हे लक्षात ठेवायचं. म्हणूया जे हक्क अधिकार हे कोयता घेऊन उसाची मोळी बांधणाऱ्या वंजारी असेल, बंजारा असेल किंवा वडार भाऊ असेल किंवा लोहार भाऊ असेल, कुंभार भाऊ असेल, त्यांना जी लायकी आणि उंची संविधानाने दिलेली आहे त्याच्या अपेक्षावर कोई पाटील नाहीये, कोई देशमुख नाहीये. सगळे बरोबरीचे. मला पुढे जाऊन बोलताना हे सांगायचंय की अपप्रवृत्ती आहे. तुम्हाला सांगतो, बाजूला विखे पाटील नावाचे मंत्री आहेत, अनेक मराठ्यांचे मंत्री आहेत. आम्ही जातीचा उल्लेख जातीवाद म्हणून नाही, परंतु वैचारिक पोक करण्यासाठी मी करत आहे, पोक करण्यासाठी मी करत आहे, पोक करण्यासाठी मी करत आहे. म्हणजे चिमटा घेऊन आठवण करून देण्यासाठी. ज्या वेळेस एका आईच्या दुधाच्या बाबतीत, त्या पवित्र नात्याच्या बाबतीत गलिच्छ बोललं जात आहे, विखे पाटील त्या मन्यानं ज्या प्रकारे बोलला, मला हे म्हणायचं नाही विखे तुमच्या तोंडात काय मुख गिळून बसले की काय, तुम्हाला बोलायला तोंड राहिलं नाही काय, असा सवाल सुद्धा उपस्थित करण्याची हिंमत कुणाला सदावर्त्यामध्ये आहे. हे लक्षात ठेवलं पाहिजे. विखे पाटील आमच्या ओबीसीच्या भटक्यांच्या नेतृत्वाला, या माझ्या आईच्या पोटच्या गोळ्याला, या माझ्या बहिणीच्या सर्वांकष प्रेमाच्या बंधनातल्या पतीला जीव गमावला, हत्या झाली. सुप्रियाताई सुळे तुम्ही या भिडामध्ये आल्या म्हणे आणि तुम्ही जाहीर करून टाकलं कोण आरोपी आहे कोण आरोपी नाही. सुप्रियाताई, तुम्ही कधी बीडच्या पोलीस हवालदार म्हणून भरती झाला होतात का हे मला माहिती नाही, कारण तुम्ही असं बोलूच कसं शकता. मला प्रश्न उपस्थित करायचा आहे त्या तमाम पुढाऱ्यांचा. ते तमाम पुढारी जे मतदानाच्या वेळेस अनेकांनी प्रश्न उपस्थित केले, ते तमाम पुढारी आमच्या वंजारी भावांचे मतासाठी अग्रेसर असतात, पण गुन्ह्यांच्या बाबतीत ते का गायब आहेत. मला हे सांगायचंच. सगळे सोशल मीडिया वापरता का?
तुम्हाला सांगतो, आपल्या आपल्या सोशल मीडियाच्या फेसबुकच्या पेजवर लिहून ठेवा, तुमच्या स्टेटस मध्ये सुप्रियाताई माफी मागा, वंजाऱ्याच्या दारावर का आल्या नाही असं स्टेटस लिहून ठेवा. आणि ज्याच्याकडे मोबाईल नसतील त्यांनी मातीचं घर असो की शिमटीचं घर असो बांधकामाचं खडून लिहून ठेवा की सुप्रियाताई सुळे तुम्ही असं कसं म्हणालात आणि तुम्ही वंजाऱ्याच्या दारावर का आला नाहीत असं लिहून ठेवा. हे ना फार सेन्सेबल असतात, पुढारी खूप भित्रट असतात आणि ते भित्रट पुढारी ताबडतोब जे आहेत आपले विचार बदलत असतात. त्यामुळे ना धडा शिकवण्यासाठी सगळ्यात अगोदर पहिलं पाऊल उचलणार का? उचलणार का? उचलणार का? मी म्हणाल सुप्रियाताई शेम शेम, तुम्ही म्हणायचं शेम शेम. सुप्रियाताई शेम शेम, सुप्रियाताई शेम शेम, सुप्रियाताई शेम शेम, सुप्रियाताई शेम शेम. भावांनो,